रघुनाथ दादा पाटील आपल्या सोबत आहेत। रघुनाथ दादा, सातत्याने प्रश्न विचारला जातो काही शहरी लोकांकडून, सत्तेतल्या काही लोकांकडून। नाद लागला या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा, अशा प्रकारची वक्तव्य सुद्धा आपण सगळ्यांनी ऐकलेली आहेत। आज राज्यातल्या शेतकऱ्याचा हा जो आक्रोश आहे तो नेमका का आहे? का राज्यातल्या शेतकऱ्याला कर्जमाफी हवी आहे? या देशामध्ये शेतकऱ्यांना कर्ज का होतं या मुद्द्याकडे जायला कोणीही तयार नाही आहे। स्वर्गीय शरद जोशींनी हा मुद्दा अत्यंत स्पष्टपणे लोकांच्या समोर मांडला आणि आजच्याही पेक्षा लाखाच्या सभा घेऊन त्यांनी मांडला। त्यांचं जे काही मागणी आहे आमची, कर्ज का होतं या मुद्द्यांच्याकडे जायला कोणी आजचे राज्यकर्ते आणि विरोधी पक्षाचे लोक सुद्धा मागणी करणारे तयार नाहीयेत। शेतीमालाला जर का भावच देणार नसाल तर मग कर्ज नाही होणार तर काय होणार? या मुद्द्यावरती शरद जोशींनी नादारीचे फॉर्म भरले आणि ते फॉर्म मुंबई उच्च न्यायालयामध्ये गेल्यानंतर उत्पादन खर्च जर शेतकऱ्यांना मिळत नसेल तर मग त्यांनी कर्ज कसं फेडायचं? तेव्हा उच्च न्यायालयाने सांगितलं की बाबा हे कर्ज अनैतिक आहे आणि शेतकऱ्यांच्याकडनं वसूल करणं बरोबर नाही। त्याच्यामध्ये छोट्या शेतकऱ्यांच्या बद्दल त्यांनी म्हटलं उच्च न्यायालयाने, शरद जोशींना ते पसंत पडलं नाही। शेती जर छोटी असेल, एकदा का शेती धंदा तोट्याचा ठरला तर छोटी शेती असेल त्याचा तोटा छोटा आणि मोठी शेती असेल त्याचा तोटा मोठा। तेव्हा छोटा मोठा न करता तुम्ही ठीक आहे, मी सत्ताधाऱ्यांना विचारतो। आपल्या सोबत दोन सत्ताधारी नेते आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊया। सुरुवातीला नोनाद बन, मला तुम्हाला विचारायचं आहे, हे सरकार सत्तेत येण्याच्या आधी आश्वासन दिलं गेलं की आम्ही तुमचा सातबारा कोरा करू, आम्ही तुम्हाला एक प्रकारे कर्जमुक्त करू असं सांगितलं गेलं, आश्वासन दिलं गेलं। महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी तुमच्यावर विश्वास दाखवला। कधी होणार आहे शेतकरी कर्जमाफी हा सवाल विचारत आज आंदोलक शेतकरी रस्त्यावर आहेत। सांगा महाराष्ट्राला, तुम्ही हे आश्वासनाची पूर्तता कधी करणार आहात? विलासराव, हे शेतकऱ्यांच्या आशीर्वादानं आणि शेतकऱ्यांच्या मतानं आलेलं सरकार आहे आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी राहण्याचं काम निश्चितपणे देवाभाऊ सातत्यानं करतात। यावेळी ओला दुष्काळ आला, जवळपास 32,000 कोटी रुपयांचं पॅकेज सरकारने तातडीने दिलं। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट मदत करण्याचं काम सरकारच्या वतीने केलं जाते। शेतीचा प्रश्न हा मागच्या 60-70 वर्षाचा प्रश्न आहे, हा आजचा प्रश्न नाही। हा प्रश्न सुटला पाहिजे यासाठी भारतीय जनता पार्टी सातत्यानं प्रयत्न करत असते, त्यासाठी पावलं देखील टाकले होते। पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी 3 कायदे जे शेतीसाठी अन्यायकारक आहेत ते रद्द करण्याची घोषणा केली होती, परंतु दुर्दैवानं ते कायदे रद्द होऊ शकले नाही। तर आज जी शेतीची अवस्था आहे ती शेतीची अवस्था राहिली नसती, त्यापेक्षा कैक पट चांगली अवस्था शेतीची राहिली असती। शेतीचा जो मूळ कर्जबाजारीपणाचा प्रश्न आहे तो 3 कायद्यामध्ये आहे आणि ते 3 कायदे जर का मोडकळीला निघाले असते तर आज शेतीचा हा प्रश्न राहिला नसता। राहिला प्रश्न कर्जमाफीचा, तर आम्ही आमच्या महायुतीच्या सरकारनं त्याबद्दल आपल्या जाहीरनाम्यामध्ये आश्वासन दिले की आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ। या वर्षी सगळ्यात मोठं संकट ओल्या दुष्काळाचं आलंय, त्यामुळे आज शेतकऱ्यांना तातडीनं आधार देण्याची आणि तातडीनं मदत करण्याची गरज होती। सरकारनं ते पाऊल टाकलंय आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट मदत करण्याचं काम सरकारच्या वतीने केले जाते। आपल्याला पुढच्या काही दिवसांमध्ये निश्चितपणे कर्जमाफी झालेली दिसेल आणि हे सरकार पळ काढत नाही, शेतकऱ्यांचं सरकार आहे। शेतकऱ्यांनी आशीर्वाद दिले, आम्ही देखील शेतकऱ्यांचे पोरं आहोत, सरकारमध्ये बसलेले मंत्री देखील शेतकऱ्यांची मुलं आहेत, त्यामुळे हे शेतकऱ्यांचं सरकार आहे आणि शेतकऱ्यांना आधार देण्याचं काम, शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचं काम हे सरकार निश्चितपणे करेल, त्याबद्दल अजिबात दुमत नाही। माझी बच्चू भाऊंना देखील या निमित्ताने विनंती आहे, रविकांतजी तुपकर यांना देखील विनंती आहे, आपण सरकार बरोबर जर का चर्चा केली तर निश्चितपणे यातून तोडगा निघेल। सरकार आपल्या सगळ्या मागण्या मान्य करण्यासाठी तयार आहे, सरकार कर्जमाफी करायला देखील तयार आहे। एवढंच काय, सरकार दोन पाऊल पुढे जाऊन आपल्या बरोबर चर्चा करायला तयार आहे। चर्चेतून प्रश्न सुटतात, आपण सरकार बरोबर का चर्चा केली तर निश्चितपणे। नवनाथजी, ते म्हणतात की मंत्री महोदय येणार होते, आज चर्चा होणार होती, पण ते का झाली नाही? हा जो डेडलॉक तोडायचा पुढाकार दोघांना सुद्धा एक एक पाऊल पुढे यावं लागेल ना? निश्चितपणे सरकार 1 पाऊल 10 पावलं पुढे जाण्याचं काम करतंय। सरकार हे शेतकऱ्यांचं सरकार आहे, सरकारमधले बसलेले आमदार मंत्री देखील शेतकऱ्यांचे आहेत, त्यामुळे हे शेतकऱ्यांचं सरकार आहे। आम्ही 1 पाऊल काय, शेतकऱ्यांसाठी 1000 पावलं टाकायला तयार आहोत। आमचे मंत्री